पोलीस स्टेशन येथे काल गुन्हा रजिस्टर नंबर 157/26 असा दाखल झालेला आहे. यामध्ये पीडितेने आमच्याकडे तक्रार दाखल केलेली होती. साहिल शहनवाज अन्सारी हा तिच्या कॉलेजमध्ये शिकणारा युवक आहे. त्या युवकाने तिच्याशी आधी प्रेमाचे संबंध प्रस्थापित केले आणि प्रेम प्रकरणात पुढं मग तिच्याशी मैत्री वाढवली आणि तिला काल एका ठिकाणी घेऊन गेला त्याच्या घरी आणि घरी घेऊन त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जर शारीरिक संबंध प्रस्थापित नाही केले त्यांनी आत्महत्या करण्याची विनंती केली. त्याचबरोबर असंही आता तपासादरम्यान निष्पन्न होते की मी तुझ्याशी लग्न करणारच आहे, आपण लग्न करू. मी लग्नाचा आमिष दाखवून सुद्धा त्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले अशा प्रकारची फिर्याद दाखल झाल्यामुळं त्याचा आम्ही तपास केलेला आहे. तपासाला सुरुवात केल्यानंतर यातील आरोपी साहिल शहनवाज अन्सारी यांना आपण काल अटक केलेली आहे रात्री आणि त्यांना रितसर आज माननीय कोर्टासमोर हजर केलेलं आहे. कोर्टाने त्यांना दिनांक 20 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. त्या दरम्यान आपण त्याचा डिटेल तपास करणार आहोत. नेमकं काय कारण आहे याच्या मागं आणि त्यांचे कसे संबंध होते, त्याची भेट कुठं झाली, कसे संबंध आले याबाबत आपण सविस्तर तपास या 5 दिवसामध्ये करणार आहोत आणि त्या दृष्टीने जे उपलब्ध पुरावे आहेत ते पुरावे पण आपण जमा करणार आहोत. पीडितेकडून पण आणि आरोपीकडून पण पुरावे हस्तगत करणार आहोत. ते आपण करत आहोत आणि दुःखीनगर इथं त्याच्या राहत्या घरी त्यांनी अतिप्रसंग केलेला आहे असं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी पण आपण भेट दिलेली आहे, पंचनामा कारवाई पूर्ण केलेली आहे. यामध्ये आता पुढील तपास आम्ही करणार आहोत. सर कसे आहे ते, कुठं राहत होता, कसं वातावरण होतं आजूबाजूचं? दुःखीनगर भागामध्ये अगदी छोटे छोटे अगदी कंजेस्टेड घरं आहेत. त्या घरामध्ये तो राहतो. त्याचे आई आणि वडील इथं नसतं. आई बाहेरगावी म्हणजे गावाकडे गेलेली आहे. बिहारचा आहे तो, बिहारकडे गेलेले आहे आणि वडील परदेशामध्ये नोकरी करतात. तिकडे नोकरीनिमित्त ते गेलेले आहेत. ठाणे याचा लहान भाऊ ते उघेच असतं. त्या छोट्या 10 बाय 10च्या 2 रूममध्ये ते राहतात.